Students, today we will discuss about word play, anagrams. An anagram is a play म्हणजे खेळ ऑफ ऑन वर्ड्स, शब्दांचा खेळ आहे, क्रिएटेड बाय रिअरेंजिंग म्हणजे पुन्हा अरेंज करणे, पुनर्मांडणी ज्याला म्हणतो आपण. द लेटर ऑफ द ओरिजिनल वर्ड म्हणजे जो आपल्याला शब्द दिलेला आहे त्यामध्ये जे काही लेटर आहे ते मागे पुढे करून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करणे म्हणजे ॲनाग्राम. टू मेक अ न्यू वर्ड ऑर फ्रेज, बघा दिलेल्या शब्दातील लेटर मागे पुढे करून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करणे म्हणजे ॲनाग्राम. ॲनाग्राम कॅन बी फन अँड विटी. ॲनाग्राम्स कॅन बी फन अँड विटी. वी कॅन ऑफन फाइंड द एक्झाम्पल ऑफ ॲनाग्राम्स इन एव्हरी डे लाईफ. आणि ॲनाग्रामचे उदाहरण आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा पाहू शकतो आणि त्या गमतीशीरसुद्धा ॲनाग्राम्स असू शकतात. तर ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की डिवाइड अ क्लास इन 4 ग्रुप, म्हणजे वर्गामधील जेवढे विद्यार्थी त्यांचे 4 ग्रुप तयार करा. फर्स्ट ग्रुप फाइंड आउट द ॲनाग्राम ऑफ 3 लेटर, 3 लेटरपासून बनलेली ॲनाग्राम. सेकंड ग्रुप विल फाइंड आउट द ॲनाग्राम ऑफ 4 लेटर and third group will find out the and fourth group will find out the anagram of 4 to 5 letter respectively in the given time. म्हणजे एक वेळ द्यायचा आहे. पहिल्या ग्रुपने 3 लेटरच्या शब्दापासून तयार होणारी ॲनाग्राम, दुसऱ्या ग्रुपने 4 लेटरच्या शब्दापासून तयार होणारी ॲनाग्राम, तिसऱ्या आणि चौथ्या ग्रुपने 4 आणि 5 लेटरपासून तयार होणारी ॲनाग्राम आपल्याला तयार करायची आहे. द ग्रुप विच कलेक्ट मॅक्झिमम ॲनाग्राम इन गिवन टाईम विल बी द विनर. आणि दिलेल्या वेळामध्ये जो सर्वात जास्त ॲनाग्राम करेल तो ग्रुप विनर ठरवल्या जाईल. इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला बघायचं आहे मेक ॲनाग्राम ऑफ द फॉलोविंग वर्ड्स. Remember, an anagram contain exactly the same letter, no more or no less, in a different order. तर बघा आपण ॲनाग्राम इथे बघायचे आहे. जसं स्टेट या शब्दातले लेटर मागे पुढे करून टेस्ट बनवलेला आहे. डस्टी या शब्दापासून स्टडी, बघा एकही लेटर जास्त नाही आणि एकही लेटर कमी नाही आहे आधीच्या मूळ शब्दापेक्षा, फक्त मागे पुढे ते शब्द लेटर अरेंज केलेले आहे. सेवपासून वेस, थिंगपासून नाईट हा शब्द बनवलेला आहे. तर तुम्हाला घरी होमवर्क म्हणून या येथे दिलेल्या शब्दाचा ॲनाग्राम तयार करायचा आहे. 10 पासून जसं नेट होईल आणि तुम्हाला इतर शब्दांच्या ॲनाग्राम शोधायच्या आहे. 10 पासून नेट होईल, डेअरीपासून डायरी शब्द होईल, ग्लीनपासून एंजल हा शब्द होईल, अशा प्रकारे. नेक्स्ट आहे मदर टंग ऑर अदर टंग. मदर टंग म्हणजे मातृभाषा आणि अदर टंग म्हणजे इतर भाषा. तर देअर आर सम वर्ड्स इन इंग्लिश विच शुड बी लाईक वर्ड इन युअर मदर टंग. म्हणजे इंग्रजीमध्ये असे काही शब्द आहे की सेम तसाच शब्द तुमच्या मातृभाषेतसुद्धा आहे. बट इफ यू कन्सिडर द मिनिंग ऑफ अँड यूज, परंतु त्या शब्दाचा वापर जर तुम्ही विचारात घेतला आणि अर्थ विचारात घेतला, यू रिअलाइज दॅट दे आर डिफरंट वर्ड्स ऑल टुगेदर. ते शब्द वेगवेगळे आहेत हे आपल्या लक्षात येईल. जसं रोज हा जो शब्द आहे हा मराठीमध्येही आहे, इंग्लिशमध्ये आहे आणि हिंदीमध्ये पण आहे. तर रोज या शब्दाचा इंग्लिश मिनिंग आहे फ्लॉवर, मराठी मिनिंग आहे डेली. रोज म्हणजे दररोजला आपण डेली म्हणतो, आणि एव्हरीडे म्हणजे सुद्धा डेली. तर हिंदीमध्ये सुद्धा त्याचा अर्थ रोज याने रोज रोज स्कूल जाता हूँ असं वाक्य होऊ शकते. तर बघा सन, तर सन आणि यशोयन सन, आता इंग्लिश मिनिंग होते पहिला यशोयन सन म्हणजे सूर्यस, आणि यशोयन सन म्हणजे मुलगा, अ मेल हेअर वारस, म्हणजे
पुरुषवारस. परंतु सण हा जो शब्द आहे याचा मराठी मिनिंग आहे सण म्हणजे दिवाळी दसऱ्यासारख्या फेस्टिवल किंवा इसवी सन किंवा सन ज्याला म्हणतो सन 2020 2021 असं म्हणतो आपण. तर त्याला आपण इयरसुद्धा म्हणू वर्ष. आणि इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये सुद्धा इयर हा त्याचा अर्थ होते. सन म्हणजे वर्ष आणि सन म्हणजे सूर्य इंग्लिशमधील मिनिंग. पीस आणि पीस हे दोन शब्द आहे इंग्लिशमध्ये. PIC पीस म्हणजे शांतता आणि PAC पीस म्हणजे काम शांत. PIC पीस म्हणजे तुकडा बीट. परंतु मराठीमध्ये जर पीस हा शब्द वापरला आपण पीस तर ज्याला आपण म्हणतो फिदर पंख पीस पंखाला असतात ते. आणि पीस म्हणजे ग्राइंड दळणे बारीक करणे. आटा कहाँ से पीस कर लाए हो असा हिंदी शब्द आहे. तर पीस याने ग्राइंड दळणे. नंतर शब्द आहे काम. काम म्हणजे इंग्लिशमध्ये होते पीसफुल शांतता. काम हा शब्द जर आपण हिंदी आणि मराठीमध्ये जर घेतला तर काम म्हणजे वर्क. काम म्हणजे काम वर्क असा त्याचा अर्थ होते. तर बघा ॲक्टिव्हिटी नाव कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर पहिला शब्द आहे बोट. बोटचा मराठी मिनिंग दिला आहे बोट म्हणजे अ फिंगर. परंतु इंग्लिशमध्ये जर आपण त्याचा विचार केला तर बोटचा अर्थ काय होईल. मीनिंग इन इंग्लिश अ लिम्ब ऑफ ह्यूमन बॉडी और वी कॅन राईट देअर. मराठी जो मिनिंग आहे तो आहे अ फिंगर. तर आपण इंग्लिशमध्ये त्याचा मिनिंग लिहू शकतो बोट मीन्स अ क्राफ्ट लाईक दॅट. सून. आता सून म्हणजे मराठीमध्ये होते डॉटर इन लॉ. सून म्हणजे मुलाची पत्नी डॉटर इन लॉ. जसं आपण पाहून राहिलो की इथे डॉटर इन लॉ लिहून दिलेलं आहे. तर आपल्याला इथे लिहायला लागेल वर्ड सून SOON. तर इंग्लिश मिनिंग काय होईल शॉर्टली मीन्स आपण म्हणू शकतो की डॉटर इन लॉ म्हणजे सून. तर इंग्लिशमध्ये काय होईल शॉर्टली. शॉर्टली म्हणजे पटकन. रोप. आता रोप हा शब्द आहे अ स्ट्रॉंग कॉर्ड म्हणजे रोप म्हणजे दोर. तर इंग्लिशमध्ये रोप म्हणजे दोर होते त्याला म्हटलं आहे अ स्ट्रॉंग कॉर्ड. तर रोप हा मराठी शब्दामध्ये काय होते रोप म्हणजे प्लॅन्ट वनस्पती रोपटं. लेक. लेक म्हणजे पॉन्ड तळं. मराठी मिनिंग म्हणजे लेक म्हणजे डॉटर. लाईक दॅट यू हॅव टू कम्प्लीट दिस रिमेनिंग वर्ड्स. मग आहे रिडल. रिडल म्हणजे शब्दकोडे आपल्याला दिलेला आहे. शब्दकोडे ज्याला आपण म्हणतो. पहेलिया बुजाव कोडं सोडवा. द टीचर डिवाइड द क्लास इंटू 4 ग्रुप. टीचर आस्क्स द ग्रुप्स टू रीड द रिडल अँड चूज द करेक्ट आन्सर फॉर इच वन. दिस ग्रुप दॅट फिनिश करेक्टली फर्स्ट इज द विनर. तर बघा जो ग्रुप सर्वात आधी कंप्लीट करेल या ॲक्टिव्हिटीज तर तो विनर ठरेल. तर बघा पहिला रिडल आहे पहिला कोडा आहे व्हॉट कम्स डाऊन बट नेवर गोज अप. असं काय आहे की जे नेहमी खाली येते परंतु कधीच वर जात नाही. तर विद्यार्थ्यांनो याचा आन्सर आहे रेन. पहिल्याचा आन्सर आहे रेन RAIN रेन. पाऊस येतो खाली परंतु वर जात नाही. व्हॉट हॅज हँड बट कॅन नॉट क्लॅप. अशी कोणती वस्तू आहे जिला हँड्स आहेत हाता आहेत परंतु ते टाळ्या वाजवू शकत नाही. तर आन्सर आहे क्लॉक किंवा वॉच. थर्ड रिडल आहे व्हॉट हॅज अ नेक बट नो हेड. अशी कोणती वस्तू आहे की ज्याला मान आहे परंतु त्याला डोकं नाही. ती आहे बॉटल. फोर्थ आहे व्हॉट कॅन यू सी इन कॅलेंडर ॲज वेल ॲज इट अप. कॅलेंडरमध्ये सुद्धा असते आणि आपण ते खाऊ पण शकतो अशी कोणती वस्तू आहे. तर ती आहे डेट DATE डेट. डेट म्हणजे खजूर खाऊ शकतो. DATE डेट म्हणजे तारीख कॅलेंडरमध्ये सुद्धा असते. व्हॉट कॅन यू सी व्हॉट बिलॉंग्स टू यू बट इज यूज मोर बाय अदर्स. तुमचं असते परंतु दुसरेच लोक जास्त वापरतात किंवा दुसरेच लोक करतात असं काय. तर तुमचं नाव युअर नेम.
तुमचं नाव तुम्ही कमी उच्चारता, इतर लोक जास्त उच्चारतात. तर विद्यार्थ्यांनो, नंतर आपल्याला येथे लाईव्ह इंग्लिश ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, जी आपण आता बघून घेऊ. येथे कन्व्हर्सेशन आहे, ट्रॅफिक साईन अँड रोड सेफ्टी. ट्रॅफिक साईन अँड रोड सेफ्टी म्हणजे वाहतुकीचं चिन्ह आणि पथ सुरक्षा याबद्दलचं हे कन्व्हर्सेशन आहे. लाईव्ह इंग्लिश पार्ट आता नवीन सिलेबसनुसार 9वी 10वीचा बंद झालेला आहे. संतोष शेड, हॅलो अमृता, हॅपी संडे, व्हॉट्स द प्लॅन टुडे. संतोषने म्हटलं अमृता की आज संडे आहे, काय प्लॅन आहे, काय करायचं आहे. अमृता म्हणली कॅन वी प्ले चेस. अमृताने म्हटलं आपण चेस खेळायचं का. संतोष शेड, इट्स अ गुड आयडिया बट हाऊ अबाउट व्हिजिटिंग अ लँग्वेज लॅब. ठीक आहे, परंतु जर आपण लँग्वेज लॅबला एखाद्या भाषा प्रयोगशाळेला भेट द्यायची का. अमृता शेड, वाव छान, इट्स अ इनोव्हेटिव्ह आयडिया. ही तर खूपच छान कल्पना आहे. आय वूड रिअली लाईक टू व्हिजिट अ लँग्वेज लॅब. मलाही आवडेल एखाद्या भाषा प्रयोगशाळेला भेट द्यायसाठी. संतोष शेड, सो लेट्स गो ऑन बायसिकल. चला मग आता सायकलने जाऊया. संतोष अँड अमृता कीप ऑन बायसिलिंग ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. संतोष आणि अमृता बरेच दूर निघून गेले सायकलवर. अमृता सेड, संतोष वी माईट हॅव लॉस्ट अवर रूट टू द लँग्वेज लॅब. अमृताने म्हटलं अरे संतोष, आपल्याला वाटते की लॉस्ट म्हणजे हरवणे, आपण आपला लँग्वेज लॅबचा मार्ग चुकला आहे वाटते. संतोष सेड, यस लेट अस आस्क समवन. चला कोणाला तरी विचारूया. दे आस्क ॲन एल्डरली पर्सन. त्यांनी एका वयस्कर व्यक्तीला विचारलं. अमृता सेड, हॅलो अंकल, कुड यू हेल्प अस टू फाइंड आउट द रूट ऑफ लँग्वेज लॅब. काका तुम्ही आम्हाला लँग्वेज लॅबचा मार्ग सांगू शकाल का, मदत करू शकाल का. अंकल सेड, ओ यू हॅव मिस द रूट. अरे तुम्ही तो मार्ग चुकवलेला आहे. डिड यू नॉट सी द सायनिंग बोर्ड ॲट द लास्ट टर्न. तुम्ही गेलेल्या टर्नवर तुम्ही मागच्या वळणावरचा चिन्हफलक पाहिला नाही का. तर अमृता सेड, वी सॉ इट बट कुड नॉट अंडरस्टँड द मिनिंग ऑफ इट. आम्ही बघितला बट कुड नॉट अंडरस्टँड म्हणजे आम्ही समजू शकलो नाही त्याचा अर्थ. मिनिंग ऑफ इट म्हणजे आम्ही त्याचा अर्थ समजू शकलो नाही. संतोष सेड, वी आर व्हेरी सॉरी. माफ करा काका. वी शूड हॅव स्टडीड ट्रॅफिक साईन. वी शूड हॅव स्टडीड म्हणजे आपण किंवा आम्ही. ट्रॅफिक साईन म्हणजे वाहतुकीचं जे चिन्ह राहते. तुम्ही जनरली रोडनं बघितले असेल, वेगवेगळे ट्रॅफिक साईन राहते. वळण रस्ता, हॉर्न वाजू नका, शाळा असल्याचं आहे, किंवा स्पीड 20 किलोमीटर, अशा प्रकारचे विविध ट्रॅफिक साईन आपल्याला पुस्तकातही बघायचे आहे. तर जी तुमच्या पुस्तकातच दिलेली आहे खाली याच पेजवर. तर असे बरेच ट्रॅफिक साईन आपण शिकायला पाहिजे असं संतोषने म्हटलं. आफ्टर धिस व्हिजिट वी विल स्टडी ट्रॅफिक साईन. या भेटनंतर आम्ही आता ट्रॅफिक साईनचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. अंकल सेड, ओके डिअर, डोंट वरी. ठीक आहे, डोंट वरी, काळजी करू नका. नाव गो बॅक, आता परत जा. अँड एन्जॉय युअर व्हिजिट, जा आणि तुमची भेट एन्जॉय करा. अँड डू नॉट फॉरगेट टू फॉलो द ट्रॅफिक साईन. आणि मात्र वाहतूक चिन्हांचं पालन करायला विसरू नका. अमृता सेड, थँक्यू अंकल. वर्क इन ग्रुप्स, डिस्कस द फॉलोविंग साईन अँड शेअर विथ द क्लास. खाली जे काही साईन दिसत आहे याबद्दल तुम्ही चर्चा करायची आहे. तर विद्यार्थ्यांना पुढील चिन्ह कशासाठी आहे, तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिलं चिन्ह स्टॉपचं आहे. तुम्ही येथे वाहने, स्टॉप म्हणजे तुमची वाहने थांबवा. ज्या ठिकाणी असं साईन राहील बोर्डवर. आजकाल तर आपल्या एरियामध्ये नवीन रस्ते बनलेले आहे, अनेक साईन आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड साईन आहे स्पीड ब्रेकरचा, म्हणजे वाहनांचा वेग कमी करा. थर्ड साईन आहे नो एंट्री, म्हणजे प्रवेश निषिद्ध आहे. पेडेस्ट्रियन प्रोहिबिटेड म्हणजे पायी, त्या ठिकाणी आपण पायी चालू शकत नाही. हॉर्न प्रोहिबिटेड म्हणजे अशा ठिकाणी हॉर्न वाजवायचा नाही. नो पार्किंग म्हणजे या ठिकाणी आपण वाहने उभे करू शकत नाही. त्यानंतर आहे नो स्टॉपिंग नो स्टँडिंग, या ठिकाणी वाहने उभेसुद्धा करू नका आणि थांबू नका, उभे राहू नका. स्पीड लिमिट 50 म्हणजे स्पीड, जास्तीत जास्त स्पीड वाहनाचा 50 किलोमीटर प्रति तास असला पाहिजे.
राईट हँड कर्व म्हणजे उजवीकडे वळण, राईट हँड कर्व उजव्या बाजूला वळायचं आहे. लेफ्ट हँड कर्व म्हणजे डाव्या बाजूला वळण आहे पुढे. राईट हेअर पिन बेंड म्हणजे यू या अक्षरासारखे उजवीकडील वळण, म्हणजे मोठा टर्न असेल तर. लेफ्ट हेअर पिन बेंड म्हणजे डाव्या साईडला मोठ्या प्रमाणात वळण असेल. त्यानंतर हा नॅरो रोड अहेड म्हणजे पुढे अरुंद रस्ता आहे, छोटा आकाराचा रस्ता आहे. त्यानंतर नॅरो ब्रिज म्हणजे कमी आकाराचा असा पूल पुढे आहे, अरुंद पूल आहे. पेडेस्ट्रियन क्रॉसिंग म्हणजे पायी चालणाऱ्या व्यक्तीने या ठिकाणी पेडेस्ट्रियन क्रॉसिंग, झेब्रा क्रॉसिंग ज्याला आपण म्हणतो जनरली, पादाचारी रस्ता ओलांडत आहे अशा प्रकारचं साईन तेथे आहे. तर आपल्याला या नियमांचा अभ्यास करणे खूप आवश्यक आहे. सर्च ऑन इंटरनेट द फॉलोविंग साईन अँड डिस्कस विथ युअर पार्टनर हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचं आहे. राऊंड अबाउट, डेंजरस डीप, हम ऑर रव, बॅरियर अहेड हे साईन नेमके कोणते आहे हे तुम्हाला नेटहून शोधून काढायचे आणि पेन्सिलने ते तुम्हाला नोटबुकमध्ये काढायचे. नंतर आहे प्रिपेअर अ चार्ट ऑन इट अँड डिस्प्ले इन युअर क्लासरूम. तर तुमच्या क्लासरूममध्ये अशा जो आपण चार्ट बघितला अशा प्रकारचा चार्ट बनवून क्लासरूममध्ये लावायचा आहे. ओके, वी विल स्टॉप हिअर स्टुडंट्स.